नमस्कार. निखिलेश मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण कथा ऐकणार आहोत रस्त्यावरील भुताटकी. मा मिरासदार यांची रस्त्यावरील भुताटकी. तर चला तर सुरुवात करूया. जुन्या पेठेतून नव्या पेठेकडे जाणारा जो रस्ता होता त्याच्या वळणावरच एक भले मोठे चिंचेचे झाड होते. हे झाड भुताटकीसाठी प्रसिद्ध होते. रात्रीच्या वेळी वाऱ्याने त्याच्या फांद्या हलू लागल्या की बघणाऱ्याच्या छातीत धसकास बसत असे. या झाडावर एका पठाणाचे भूत बसलेले असते असे जाणकार मंडळी सांगतात. अमावस्येच्या दिवशी रात्री अपरात्री कुणीही या झाडावरून चालले की हा पठाण त्याला आपला हिसका दाखवल्याशिवाय सोडत नसे असेही कोणाकोणाच्या बोलण्यात येई. एका पैलवानाला त्याने चांगले घुसळले होते आणि धोबी पछाड करून आपटले होते. एका तरण्या ताट्या बाईला तर त्याने झाडावरच बसवले होते आणि तिची दातखिळी बसवली होती. कुणाला तिथे काय दिसेल आणि काय होईल याचा नेमच नव्हता. रात्रीच्या वेळी माणसे जरा जपूनच त्या झाडाजवळून जात. रात्रीचा 1:30-2चा सुमार असेल. सगळीकडे अगदी गडीगुप्प झाले होते. शेवटचा सिनेमाचा खेळ सुटूनही बराच वेळ झाला होता. तीही गर्दी ओसरली होती. रस्ते अगदी ओस पडले होते. कसलाही आवाज ऐकू येत नव्हता. अगदी लांबवर कुठेतरी कुत्र्याची भुकभुक ऐकू येत होती. तेवढा शांततेचा भंग. गार वारे सुटले होते. झाडांची मध्येच सळसळ ऐकू येत होती. ते चिंचेचे झाडही मधून मधून हलत होते. सगळे गावच झोपी गेले होते. नारायण आणि बापू रात्रीच्या गस्तीसाठी म्हणून दंडुके घेऊन बाहेर पडले होते. नारायण आणि बापू ही पोलिसांची खिलारी जोडी प्रसिद्ध होती. नारायण टांगाळ्या आणि एका डोळ्याने थोडा काना होता. बापू थोडा बुटका आणि अंगाने फाटका होता. चालताना दोघेही वेगवेगळ्या दिशेला झुकत चालत. नारबा डावीकडे तर हा उजवीकडे. त्यामुळे ही जोडी बराबरीने चालली की फार विनोदी दिसायची. एरवी दोघांचीही चाल झपझप असायची, पण आज मात्र बापूचे पाय अडखळत होते. एरवी नारायण उंटासारखा तिरपा चालायचा, पण आज तोही हत्तीसारखा सरळ चालत होता. मध्येच बापूचा पाय एकदम घसरला आणि तो जवळजवळ कोलमडलाच. खाली पडता पडता नारायणने त्याला धरून ठेवले म्हणून बरे, नाहीतर तो भुईशी समांतर होण्याचाच बेतात होता. बापूचे बोकोट धरून नारायणने त्याला पुन्हा सरळ केले. मग त्याच्या टाळक्यावर दंडुक्याने एक टोला हाणला. बाप्या, नीट चालल्या का? एवढीशी छटाकभर प्याला नाहीस तर गळाटलास. सरळ चाल, नाहीतर येईल कोणी तिरानं पोलिसच बेवडा पिऊन पडलाय म्हणून बोंब मारील. कपड्याला खालची माती लागल्याप्रमाणे ड्रेस दोन्ही हातांनी झटकीत बापू डोळे ताणून म्हणाला, मला तर नीट दिसतच नाही. आपलं चुकलंच. नाऱ्या, ड्युटीवर असताना आपण प्यायला नको होती. नारायणने त्याची गंभीरपणे समजूत घेतली. आपण मनानं पेलो का? दोस्तानं पाजली म्हणून पेलो. रोज थोडीच घेतो आपण. आज योग होता. नेमानेमाच्या गोष्टी असतात बाबा. बापूला हा मुद्दा पटला. त्याने मुंडी हलवली. खरं आहे, कधी नव्हते त्या दुकानात आपण का शिरावा आज? बरं शिरलो ते शिरलो. तिथं तुझा दोस्त का भेटावा? हा, आणि भेटला ते भेटला, त्यानं घ्यायचा आग्रह का करावा तूच सांग. नारायण म्हणला, आणि त्यानं आग्रह केला ते केला. आपण काय घ्यावी? बरं घेतली ती घेतली. इतकी का घ्यावी? समद्या नशिबाच्या गोष्टी आहेत बाबा. किती घेतली रे आपण? एका बाटलीत दोघं नाही, दोघात एक बाटली. पण या थंडीच्या टायमाला उबदार वाटतंय का नाही? हां, ती आहे. पण एकदम साहेब आला राऊंडवर आणि बघितलं आपल्याला तर मग उद्या घरीच बसायचं आपण. मग साहेब आज येत नाही कार? नारायणने त्याला पुन्हा एक सटका दिला. विसरलास का? साहेबाची बायको आजच आली आहे माहेरासनं. आज हान बिगर साहेब बाहेर पडत नाही. तू बिनगोर राह. नारायणच्या खुलाशाने बापूचे समाधान झाले. खरी गोष्ट आहे, आधी साहेब लोक रात्रीच्या टायमाला तसेच बाहेर पडत नाहीत. त्यातून साहेबाची बायको महिनाभराच्या मुक्कामानंतर आज परत आलेली. कशाचा बाहेर पडतोय गडी आज हे कळले. हे बरे झाले. खरोखर बिनघोर काम झाले बघ. दोघेही हळूहळू पुढे चालू लागले. बापूची अवस्था थोडी झिंगल्यासारखी झाली होती, पण नारायणलाही आज जरा गरगरत होते. आपण अधांतरी चाललो आहोत
असे त्याला अधूनमधून वाटत होते. डोके नीट काम करत नव्हते. कुठेतरी जावे आणि 4-2 तास झकास ताणून द्यावी. एकमेकांच्या पायात पायात येत होते. समोरचा रस्ता जरा अस्पष्ट दिसत होता. डोळे ताणून पाहावे लागत होते. म्युनिसिपाल्टीचे खांबावरील दिवे जीव चालल्याप्रमाणे कसेबसे जळत होते. रस्त्यावर खच्चून अंधार होता. सकाळ होईपर्यंत वेळ कशीबशी निभावून न्यायची झाली तोपर्यंत काही विपरीत घडले नाही म्हणजे बास. आता किंचित गारठा सुटला होता. गार वारे अंगाला झोंबत होते. जवळपासची झाडे मध्येच वाऱ्याने सळसळत. वातावरण जरा चमत्कारिकच वाटत होते. चालता चालता बापूने मध्येच नारायणचा एक हात घट्ट धरला आणि त्याला चिटकून तो चालू लागला. नारायणच्या पायात त्याचा पाय येऊ लागला. नारायणने एकदम त्याचा हात हिसडून टाकला. तुझं डोसकं आऊट झाले बापे आज. तुला काय बाय वाटलो का मी? नाही मग का लागलाय चिटकायला मला? नीट चाल की. तसं नवर मग कसं? ते चिंचेचं झाड आलं बघ, तिथं भूत आहे म्हणतात. अरे हाड, कसलं भूतन काय? पण हे बोलताना नारायणही जरा बिचकला. होय, आपण पुष्कळ नाही म्हणालो आणि असली एखादी स्वारी तिथं तर त्याचा काय नेम? रात्रीचा 2चा टाइम आहे. आसपासही कोणी नाही. एक बरं आहे आज अमावस्या वगैरे काय नाही. त्यानं उगीच उसनं अवसान आणलं. कशावरनं भूत आहे रे तिथं? काय काय लोक सांगतात रे. काय सांगतात? एक पठाण मुक्कामाला असतो म्हण. कोणाकोणाला हाडळबी दिसली तिथं. नवरा बायकोची जोडी आहे काय? नारायणला हसू आलं. कोणाच ठाऊक. हाडळीचा एकदम कुत्रा झाला. 2 मिनिटांनी एक रेडा दिसायला लागला. गाढ व्हायस, चल पुढं. दोघेही आणखी पुढे गेले. खरे म्हणजे आता इथूनच परत फिरावे असे बापूच्या मनात होते. उगीच विषयाची परीक्षा कशाला? पण त्याला बोलून दाखवायचे धाडस झाले नाही. नाही म्हणले तरी त्या भल्या मोठ्या झाडाकडे त्यांचे लक्ष लागलेच. वाऱ्याने फांद्यांच्या फांद्या खाली वर होत होत्या. झाडावरून जाणारा वारा विचित्र आवाज करीत होता. दोघांचेही छातीत नाही म्हणले तरी धडधड होत होती. दिव्यांचा खांब मागे गेला. रस्त्यावरचा अंधार वाढला. झाड अगदी जवळ आले. आता इथूनच माघारी वळावे असा विचार नारायणच्याही मनात आला. पण तेवढ्यात तो कशाला तरी जोरात ठेचकाळा आणि एकदम दान कर्ण खाली आपटला. कोणाच्या तरी अंगावरच आपटला. चांगलेच लागले. न राहून तो ओरडला, आगाय आय आई, मेलो मेलो बाप्या भडव्या, आपण पडलास ती पडलास, मलाही पाडलंस. बापू एकदम बेतारला. आधीच त्याचे डोके हवेत तरंगत होते. नारायणच्या सोबतीने तो कसाबसा चालत होता. आपण पडलो नाहीये नक्की. त्याने स्वतःकडे निरखून पाहिले. नाही, आपण तर उभेच आहोत. मग हा नाऱ्या असाच का ओरडतोय? नेमकं काय झालं हे त्याला पहिल्यांदा नीट कळालेच नाही. मग त्याने डोके हवेतच 1-2दा झाडले आणि नारायण पडला होता तिकडे निरखून पाहिले. डोळे ताणून पाहिले. आता त्याला नीट दिसले. कुणीतरी एक दांडगा माणूस रस्त्याच्या कडेलाच आडवा पडला होता आणि त्याच्याच अंगावर नारायण सपशेल पालता पडला होता. पहिल्यांदा त्याला वाटले की आपण दोघेही एकमेकात पाय अडखळून खाली आदळलो आहोत. पण पुन्हा दुसऱ्या क्षणी त्याच्या ध्यानात आले की आपण उभेच आहोत. नारायण एकटाच पडलाय आणि त्याच्या अंगाखाली दुसराच कोणीतरी दानगट माणूस आहे. ते बघितले आणि त्याची बुबडी सोळाली. पाय एकदम लटपटली. नेमका या चिंचेच्या झाडाखालीच हा प्रकार कसा घडला? तोतपप करीत तो तसाच उभा राहिला. त्याला काही सुचेच ना. भीतीने त्याचे रक्त एकदम गोठल्यासारखे झाले. लटालटा कापत तसाच उभा राहिला. शेवटी नारायणच धडपडत उठला. खाली पडलेल्या माणसाकडे भेदरलेल्या दृष्टीने बघत तो कसाबसा उठला. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. कसेबसे त्याने बापूकडे पाहिले. बापूला थोडा धीर आला. काय झालं रे? कुणीतरी पडलं इथं. पठांतर नसेल ना? हॅ, नारायणने त्याच्याकडे रागाने पाहिले. हाय कोणीतरी दुसराच. आयला मेल्यावानी पडलाय. खरंच मुडदा तर नसेल? मुडदा म्हणल्यावर बापूच्या पायांची पुन्हा जोरदार हालचाल सुरू झाली. टाळूला चिकटलेली जीभ त्याने कशीबशी खाली आणली. घाबरट आवाजातच तो म्हणाला, मुडदा कशाला येईल मारायला इथं? काहीतरी भुताटकी तर नसेल? पठाणानं कोणाला तरी घोसाळला असेल. हॅट, नारायणने निषेधाच्या सुरात सांगितले. भुताटकी कसली आली इथं? मुडदाच दिसतोय. कुणीतरी हिथं आणून टाकला असेल. थांब जरा, नीट बघतो. नारायण रस्त्यातच त्या माणसाजवळ बसला. त्या अंधुक उजेडात त्याने नीट न्याहाळून पाहिले. मग
तो माणूस रस्त्यावर पूर्णपणे पालथा पडला होता. त्याची कसलीही हालचाल होत नव्हती. एखादी फाकलेली कात्री पडावी तसे त्याचे दोन्ही पाय पसरले होते. तोंड रस्त्यातल्या मातीतच खुपसले होते. ते वाचलेले असावे, कारण त्या तोंडातून लाल रक्तासारखी गुळणी अर्धवट बाहेर आलेली होती. नारायणने पुन्हा एकदा नीट तपासणी केली. त्या माणसाच्या जिवंतपणाची कसलीही साक्ष पडत नव्हती. नक्कीच हा माणूस जिवंत नाही, हे प्रेत आहे. बापिया, जरा नाडी बगरी ह्याची चालत्या का? आपले लटपटणारे पाय सावरीत बापू कसाबसा खाली बसला. त्याचे डोके पार बाद झाले होते. भीतीने त्याचे सगळे अंग आक्रसले होते. त्याने यांत्रिकपणे आपला हात पुढं करून त्या माणसाचा हात धरण्याचा खाटाटोप केला. त्या गडबडीत त्याचा हात धरण्याऐवजी नारायणचा दंडुकाच त्याने हातात घेतला. दंडुका अगदी थंडगार होता. त्याची नाडी अजिबातच चालत नव्हती. बापूने मान हलवली. नाही, नाडी नाही लागत. नाही ना? वाटलंच मला. नक्कीच मुडदा आहे रे ह्यो. नारायणला संशय आला. कुणीतरी खूनबिन करून तर हे प्रेत इथं टाकलं नसेल. तोंडातून रक्त आले आहे. खात्रीने काहीतरी काळेबेळे आहे. अशी दुसरी काही शक्यताच नाही. दोघांचीही आता खाडकन पण निम्मी उतरली. दोघेही एकमेकांकडे पाहत गप्प उभे राहिले होते. आता काय करायचे? रस्त्यावर मुडदा सापडला म्हणजे काय साधी गोष्ट आहे? कदाचित मर्डरही असेल. ताबडतोब साहेबाला वर्दी दिली पाहिजे. पण आज साहेबाच्या घराकडे जाऊन हाका मारायच्या म्हणजे धोकाच आहे जरा. साहेब आपल्याला शिव्या घालील. जणू काही आपणच हा खून केलाय अशा पद्धतीने शिव्या घालील. साहेब शिव्या मोजण्यात फार नामांतिक मनुष्य होता. एका पाठोपाठ 1,00,000 शिव्या घालील आणि एक शिवी पुन्हा देणार नाही असा त्याचा लौकिक होता. एरवी तेही करायला हरकत नाही. पण आपण दोघांनीही आज तीर्थप्रशन केलं आहे. त्याचं काय? दोघांचीही तोंडाचा सुवास साहेबाच्या नाकापर्यंत पोचायला कितीसा वेळ लागेल? मग तर काय, आपलं गच्चतच. नोकरीवर पाणी सोडून घरी बसायचं. छे छे, कुठून दुर्बुद्धी झाली आणि दोस्ताच्या आग्रहाला मान दिला. बरं, सकाळी सावकाश जाऊन सांगावी बातमी, तर साहेब तिकडूनही बोलेल. एवढी महत्वाची गोष्ट आत्ता सांगायला आलात म्हणून खवळणार. मग आता करायचं काय? परीक्षेचीच वेळ ही. पेंगुळलेल्या डोळ्यांना तोंडातलेच पाणी काढून ते लावेत बापूने विचारले. आता रे, आता कसं करायचं? नारायणचेही डोके जड झाले होते, पण तरी ते वेगाने काम करू लागले. बाप्या, मला एक आयडिया सुचली. कसली रे? हिथं आपल्या ठाण्याची हद्द संपती का नाही? संपती की. त्या पलीकडच्या गल्लीपासून रोकडोबा पोलीस ठाण्याची हद्द सुरू होती. बरं मग ह्यो मुडदा उचलायला आणि त्या हद्दीत नेऊन ठेवायचा म्हणजे डोक्याला तापच नाही आपल्या. बाबू एकदम घाबरला. आणि कोणी बघितलं म्हणजे? कोणी नाही बघत. येतंय कोण मारायला ह्या टायमाला इथं? हा, उचल. एवढं बोलून नारायणने त्या मुडद्याच्या खांद्याखाली हात घालून ते प्रेत अर्धवट उचलले सुद्धा. बापूला विचार करायला त्याने वेळ दिला नाही. त्यानेही त्या मुडद्याचे दोन्ही पाय उचलले. मुडदा चांगलाच जड होता. दोघांनी क्षणभर इकडे तिकडे पाहिले आणि कसा बसा तो उचलला. धापा टाकीत भराभरा त्या पलीकडच्या गल्लीत नेला. दोघेही चांगलेच घामाझोम झाले. पण एकदाची त्यांनी ती गल्ली गाठली कशी बशी. रस्त्याच्या एका कडेला ते धड ठेवले. मग एकदम धूम ठोकली. पुन्हा आपल्या हद्दीत येईपर्यंत त्यांनी मागे वळून सुद्धा पाहिले नाही. आपल्या हद्दीत आल्यावर त्यांच्या जीवात जीव आला. दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला. दोन्ही हात झटकीत नारायण म्हणाला, आता आपण बिनगोर झालो बघ. आता तो मुडदा आणि रोकडोबा पोलीस ठाण्याचे पोलीस घेतील बघून एकमेकांना. तिकडं कोण आहे रे आज गस्तीला? बहुतेक तो नकटा विष्णयान परलात असेल. सालं मला हेकणं म्हणते. बसा बोंबलत आता. दी टाळी. नारायणनं हात पुढे केला. बापूनेही खुशीत येऊन हातावर हात मारत टाळी दिली. मग निवांतपणे त्यांची गस्त पुन्हा सुरू झाली. रोकडोबा पोलीस ठाण्याचे दोघेही पोलीस नेहमीप्रमाणे रात्रीचे राऊंड घेत होते. विष्णूच्या हातात एक मोठा टॉर्च होता. प्रल्हादच्या हातात दंडुका होता. 3 वाजायला आले असतील. अगदी अपरात्रच होती. सर्वत्र पूर्णपणे सामसूम होती. रस्ते अगदी निर्मनुष्य होते. चिटपाखरू सुद्धा जागे नसेल, पण फक्त रातकिड्यांचा आवाज किर्र तेवढा कुठून तरी येत होता. दोघेही मजेत गप्पा मारीत पुढे चालले होते. नाही म्हणले तरी दोघेही जागरणामुळे आळसावलेले होते. डोळे तारटावल्यासारखे झाले होते. मधून मधून काडाकाडा जांभयाही देत होत्या. प्रल्हाद तर फारच पेंगुळला होता. म्हणूनच विष्णूच मधून मधून काहीतरी बोलणं काढून त्याला जागते रहोचा इशारा देत होता. मग काय प्रल्हाद, उद्या शिकमध्ये जाणार म्हणतोस?
प्रल्हाद हसला. त्याचं तोंड लबाड कोल्ह्यासारखं झाले. जायला पाहिजे, न जाऊन कसं चालेल? शेखचा रिपोर्ट द्यायचा आणि सायकल घेऊन गावाकडे सुटायचं. मेहुण्याचं लगीन आहे. हिसण्या मोठा जावे म्हणून काहीतरी मिळेलच ना सासऱ्याकडनं. सोडून चालतंय काय? सोडूच नको, पण शेखची रजा मिळेल का? तसं बोलून ठेवलंय साहेबाला. काही काम नाही निघालं तर बघू म्हणलाय. मग हरकत नाही, मला बी जरा कणकण वाटतील. काय भानगड नसली तर उद्या मी बी दांडीच मारणार. साहेब लय खावाट आहे. ठाऊक नाही होय? हाय ठाऊक, पण काय नसलं तर जाईल जमून. काहीतरी बाईसाहेबांचं काम काढायचं आणि हापिसातनं फुटायचं. ती ट्रिक कशी करायची हाय ठाव मला. मग जमलं राव. बोलता बोलता चालत चालत दोघेही आणखी पुढे गेले. दिव्यांचा खांब मागे पडला. अंधार वाटू लागला. विष्णूनं टॉर्च लावून इकडे तिकडे फिरवला आणि तो एकदम दचकलाच. अरे बापरे, काय झालं रे? कोणीतरी पडले, रस्त्यात मुडद्यावानी पडले. कुठं आहे ते? काय? विष्णूने टॉर्च फिरवून दाखवले तर मुडदाच नव्हतं. आईला ही काय भानगड आहे म्हणायची. टॉर्चच्या उजेडात आता प्रल्हादलाही स्पष्ट दिसलं. रस्त्याच्या कडेला एक प्रेत पालथे पडले होते. त्याचे तोंड खाली मातीत खुपसले होते आणि दोन्ही तांगड्या एखाद्या कात्रीसारख्या फाकलेल्या होत्या. त्याची कसलीही हालचाल होत नव्हती. तोंड वाचलेले असावे. त्या तोंडातून रक्तासारखी एक लाल गुळणी अर्धवट बाहेर आलेली दिसत होती. बहुधा ते रक्तच असावे. बापरे, खूनबिन तर नाही ना? दोघांनीही धावत पळत ती जागा गाठली. नीट न्याहाळले. ते प्रेतच होते, काही शंकाच नव्हती त्यात. पण तोंडातून बाहेर रक्त. मरड्याची केस तर नसेल. कोणीतरी खून करून प्रेत इथं रस्त्यावर आणून टाकलं असेल. मग गुन्हेगार राजरोज पळून गेला असावा. असंच असणार. छान, आता काय करायचं? क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत गप्प उभे राहिले. साहेबाला वर्दी द्यावी लागणार, म्हणजे आपलं मरण. ते कसं काय? मर्डर असेल तर साहेब ठाणाना करील. आज अजाबात घराकडे फिरकायचं नाही म्हणून ताकीद आहे त्याची. मग सकाळी द्यायची. समजा इस्कोटच होणार की. का? मर्डर म्हणल्यावर पंचनामा आला, साक्षी पुरावा आलं, दिवसभर दंगा चालणार. मर्दा, खुनाचा खून झाला, कसा झाला, का झाला, कवा झाला, खरी गोष्ट आहे. म्हणजे शेखमध्ये जायचं काम बोंबालं. आता कसली साहेब राजा देतो? प्रल्हाद मटकन खालीच बसला. आमची आयडिया बी नाही चालत उद्या. प्रल्हादाचं डोकं एकदम काम करू लागले. क्षणभर त्याने मुद्रा विचारमग्न केली. मग तो हळूच म्हणाला, असं केलं तर इष्ण्या? विष्णूने प्रश्नार्थक चेहरा केला. कसं? इथून नवी पेठ पोलीस चौकीच्या हद्द जवळच आहे, हाय का नाही? पुढचीच गल्ली की. बरं, मग मुडदा सरळ उचलायचा आणि त्या गल्लीत नेऊन ठेवायचा. तिथलं पोलीस आणि मुडदा बघून घेतील. आपण विनघोर, कोणी बघणार नाही ना? विष्णूला शंका आली. अरे कोण बघते? समजा गाव गपचीप पडले आणि कोणी नाही रस्त्यावर. चल उचल. विष्णूलाही थंडी तापाने बेजार केले होते. तसाच तो ड्युटीवर आला होता. रजा मागायची सोयच नव्हती. आता ह्या मुडद्यानं घोटाळा केला. उद्याचा संबंध दिवस अंग मोडून उभे राहावे लागणार. त्यापेक्षा ही युक्ती बरी आहे. म्हणून दुसऱ्या पोलीस ठाण्याची हद्द तर जवळ आहे. तिकडे ठेवून दिलं हे धड म्हणजे निवांत काम. डोक्यास कसलीच कटकट नाही. दोघांनीही एकमेकाकडे पाहिले. मान हलवली. दोन्ही बाजूंनी ते धड उचललं. भराभर पलीकडच्या गल्लीत नेलं. सर्वत्र अगदी शांततेत होती. रस्त्यावर एखादे भटके कुत्रे सुद्धा नव्हते. चिंचेचे झाड तेवढे सळसळत होते. पलीकडची 1-2 दुकाने, टपऱ्या बंदच होत्या. सर्वत्र पूर्ण सामसूम होती. चिंचेच्या त्या झाडाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांनी ते प्रेत ठेवले. हात झाडले. मग दोघेही भराभर तिथून हल्ले. झापाझप पावली टाकीत त्यांनी आपली हद्द गाठली. आपल्या ठाण्याच्या हद्दीत आल्यावर त्यांच्या जीवात जीव आला. दोघांचीही चेहरे खुलले. बळेबळेच विष्णूच्या हातावर टाळीत प्रल्हाद म्हणाला, कशी काढली आयडिया कशी काढली आपण? हा, एकदम बेमालूम काम झाले की नाही? एकदम फर्स्ट क्लास. दोघेही मनापासून हसले. तिकडं कुणाचं राऊंड आहे रे? तू ह्याकना नारायण बाप्या हाडकुळे मरत्यात आता दोघं बी. मरू द्यास आल्या ना. दोघेही वळाले. पुन्हा चालत चालत लांब गेले आणि दिसेनासे झाले. 3-3:30 वाजले असतील. थंडी आणखीन वाढली होती. गारठा चांगलाच पडला होता. हिंडून हिंडून नारायण आणि बापू कंटाळले होते. बापू तर चांगलाच कुडकुडत होता.
चालून चालून नारायणलाही पायाचे तुकडे पडल्यासारखे वाटत होते. दोघांचीही टाळकी जरा आता ठिकाणावर आली होती. चालत चालत दोघेही पुन्हा त्याच रस्त्यावर आले. मागासारखी सगळीकडे सामसूम होती. अजून कोणाचीही कसलीही हालचाल नव्हती. चिंचेचे झाड तेवढे सळसळत होते. त्यांच्या फांद्यांचा आवाज तेवढा कानाला जाणवत होता. दोघेही काही न बोलता यंत्रासारखे पाय टाकीत चालले होते. चिंचेचे झाड पुन्हा जवळ आले. दिव्यांचा खांब खूप मागे गेला. रस्त्यावरचा अंधार वाढल्यासारखा झाला आणि नारायण एकदम कशाला तरी जोरात ठेचकाळला. डबल दिशी खाली आपटला. पुन्हा एकदा तो केकाटला. आगाय आय आय मेलू. बापू एकदम दचकला. इतका वेळ त्याचे लक्ष वर झाडाकडेच होते, रस्त्याकडे नव्हतेच. नारायण एकदम आडवा झाला हे बघितल्यावर तो एकदम दचकन उभा राहिला. नकळत त्याने रस्त्याकडेच पाहिले. रस्त्याच्या कडेला एक प्रेत कातेरीसारखे 2 पाय पसरून पडले होते. त्याचे तोंड वाचलेले होते. नारायण त्याला धडकून त्या मुडद्याच्या अंगावर आपटला होता. बापूची एकदम बोबडीच वळली. त्याचे रक्त एकदम गोठलेच. हाच तो मुडदा, शंकाच नको. मगाशी तर आपण उचलून त्याला त्या गल्लीत ठेवला होता. पुन्हा तो कसा इथं आला? आणि मगाशी पडला होता तसाच पुन्हा इथं कसा? नारायण कसाबसा उठला. त्याचे सगळे अंग थरथरत होते. त्याची बोबडीही वळाली होती. कशी बशी त्यानं हाक मारली, बापू. बापू लटपटत बोलला, तोच मुडदा आहे. पुन्हा इथं आला. पुन्हा इथं कसा आला? मी म्हणलं नाही, काहीतरी बुताटकी आहे या झाडापाशी. एवढ्यात कुठून तरी घुबडाचा आवाज आला. घुक घुक घुक. दोघांनीही एकमेकांकडे भेदारलेल्या नजरेने पाहिले. मग दुसऱ्या क्षणी दोघेही एकदम पळ सुटले. पळता पळता एकमेकात धडपडले, खाली आपटले. पण पुन्हा कसे बसे उठून त्यांनी धूम ठोकली. पोलीस चौकी येईपर्यंत त्यांच्या जीवा जीव नव्हता. धापा टाकीत छाती वर खाली करीत ते चौकीपाशी आले. तेव्हा दोघांच्याही तोंडाला फेस आला होता. मोठा सुस्कारा सोडून दोघंही मटकन खाली बसले. ठाणे अंमलदार म्हणाले, अरे झालं काय तुम्हा दोघांना? एखादं भूत दिसल्यासारखं पळत का आलाय दोघंही? हा? भूत म्हणल्यावर पुन्हा दोघांची दातखिळी बसली. कसाबसा धीर एकटं उठून नारायण म्हणाला, खरंच भूताटकी होती. आम्ही प्रत्यक्ष बघितली. पण एकदम त्यानं जीभ चावली. आपण काय बघितले आणि काय उद्योग केला हे पुढे काय त्यानं सांगितलं नाही. कशी बशी सर्वासर्व करून तो गप्प राहिला. चांगली पहाट झाली. 5-5:30 तरी वाजले असतील. अजून अंधारच होता. झाडावर तेवढी पाखरांची किलबिल सुरू झाली होती. बाकी रस्ता अजून तर निर्मनुष्यच होता. मग एकदम चमत्कार घडला. रस्त्यावर पालते पडलेले ते प्रेत हळूहळू हालचाल करू लागले. ते बघता बघता उत्ताने झाले. पहिल्यांदा त्याने पाय झाडले. दोन्ही तंगड्या हवेत खाली वर केल्या. डोळे किलकिले केले. तोंडाने एक जांभई दिली. मग एकदम ते उठून बसले. त्याने आश्चर्याने इकडे तिकडे बघितले. आपण नेमके कुठे आहोत याचा त्याने शोध घेतला. मग आपले खिसे चाचपले. स्वतःशीच पोटपटला, साला बाटली कुठे गेली? पडली वाटतं वाटत कुठेतरी. जाऊ द्या, मरू द्या, असं म्हणून तो उठला. पान तंबाखूने भरलेल्या तोंडाने पुन्हा एकदा त्याने थुंक टाकली. कुतूहलाने इकडे तिकडे पाहिले. मग डोलत तो निघाला. पलीकडच्या गल्लीत घुसून दिसेनासा झाला. धन्यवाद.